दादाजींनी आता ती दोरी बनवली आहे आणि तो घेरा जो आहे चरखा त्याला गुंडाळतात बघा। ही वस्तू जी आजोबांच्या हातात दिसते ना, हे जे काका आहेत समोरचे, हे जवळजवळ 80-85-90 वर्ष वयांचं दिसतंय आणि जवळजवळ 50 वर्षापूर्वी त्यांच्या हातामध्ये असलेली जी वस्तू आहे त्याला आमच्या कोकणामध्ये घेरा म्हणतात। आणि या घेऱ्याचा वापर अंबाडीच्या धाग्यापासून जी रस्सी बनवण्यासाठी, म्हणजे खाट विणण्यासाठी जी चारपाई असते खाट, ते खाटेचा जो धागा असतो, दोरी असते, ती विणलेल्या दोरीने हे खाट बनवली जायची आणि त्याची जी दोरी आहे ती ह्या घेऱ्यावर बनवली जायची। आपले आजोबा पंजोबा याचा वापर करायचे, पण आता जवळजवळ 40-50 वर्षापासून ही वस्तू कोणाकडे दिसत नाही आहे आणि ही वस्तू आपल्याला बघायला मिळते। खरोखरच एक खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि हे आजोबा असे बडोद्याच्या रस्त्यावरून फिरता फिरता एका क्रिकेट ग्राउंडच्या बाजूला ह्या आजोबांवर नजर गेली आणि काय त्यांच्या हातामध्ये काय आहे, जाऊन जवळ बघितलं तर ही बघितलेली गोष्ट वाटली। आणि ती वस्तू आहे घेरा। याला काही लोक कदाचित चरखाही म्हणतील, मला आता नक्की काय म्हणता येणार नाही, पण कोकणामध्ये याला आजोबा पंजोबा घेरा म्हणायचे। आणि ही वस्तू ते दोरी बनवण्यासाठी जे वाख असतात आंबाडीपासून, आंबाडी भिजत टाकली, पाण्यामध्ये भिजत ठेवायचे 15-20 दिवस आणि त्याचे वाख निघायचे आणि त्या वाखापासून ही दोरी बनवली जायची। वाख म्हणजे धागा, असे तंतूसारखे धागे निघायचे आणि त्याच्यापासून बाजेचं सुंब, म्हणजे चारपाई जी आपली खाट असते ती विणण्यासाठी सुंब ह्या चरख्याद्वारे, ह्या घेऱ्याद्वारे बनवलं जायचं। आणि अशी वस्तू, दुर्मिळ वस्तू आज आपल्याला बघायला मिळते। नशिबान आहोत आपण, खरोखरच नशिबान आहोत। बघा, प्रत्येक वेळी हे बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की शेअर करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद। आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या भागामध्ये ह्या वस्तूला काय म्हणतात ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया एखाद्या नवीन म्हणजे जुन्या वस्तूच्या शोधात। धन्यवाद। दादाजींनी आता ती दोरी बनवली आहे आणि तो घेरा जो आहे चरखा त्याला गुंडाळतात बघा। जुन्या जमान्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या दोरी बनवण्यासाठी हे वापरलं जायचं, आजकाल दिसत नाही, म्हणजे आता नवीन लोकांना माहितीही नाही आणि ही आपल्याला पाहायला मिळते, हे आपलं नशीब आहे। याच्या अगोदर 50 वर्षापूर्वी जवळजवळ हे वापरलं जायचं, आता